श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 1 मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा. हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमा त्याचप्रमाणे बौद्ध पौर्णिमा हा दिवस जो आहे ना, तर तो अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावी मानला जातो. बौद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा कधी असणार आहे, त्याचप्रमाणे बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता, त्यामुळे हा दिवस बौद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. योगायोगाने बघा या दिवशी शुक्रवार देखील आलेला आहे आणि या दिवशी आपण जी काय सेवा आपल्या घरामध्ये करू, माता लक्ष्मीची, भगवान श्रीहरी विष्णू देवांची, तितकी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवाहित होणार आहे. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे. म्हणून आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांची सेवा पूजा जी आहे तर ती करायची आहे. कारण की असं मानलं जातं की या दिवशी अन्न धान्य आणि वस्त्रदान केल्याने प्रचंड पुण्य आणि समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घरातून आपल्याला फक्त एक वस्तू जी आहे तर ती घरावरून ओवाळून बाहेर फेकायची आहे की ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती दूर होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची, आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. घरामध्ये असलेली जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट बाधा आहे, नजर बाधा आहे, तर वाईट शक्ती असेल, इतर वाईट बाधा असेल किंवा मुलांना लागलेली नजर बाधा असेल, नजर दोष असेल, तर सर्व काही घराच्या बाहेर निघून जाईल. इतकं महत्व या वैशाख पौर्णिमेला प्राप्त झालेलं आहे. वैशाख पौर्णिमा अतिशय अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवसाला वैशाख पौर्णिमा किंवा बौद्ध पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याचप्रमाणे याच दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. तसेच या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या कूर्म अवताराची देखील पूजा केली जाते आणि म्हणूनच 2026 मध्ये ही पौर्णिमा 1 रोजी साजरी केली जाणार आहे. बघा, पौर्णिमा तिथी गुरुवारी दिनांक 30 एप्रिल 2026 या दिवशी रात्री 9:13 सुरू होत आहे आणि शुक्रवारी 1 मे शुक्रवार या दिवशी रात्री 10:53 पौर्णिमा तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे. त्यामुळे ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी ही पूजा शुक्रवारला आपल्याला करायची आहे. कारण की जी सूर्याने बघितलेली पौर्णिमा असते ना, तर तीच गाह्य धरली जाते. म्हणून प्रदोष काळात आपल्याला सत्यनारायण पूजा जी आहे तर ती करायची आहे शुक्रवारी. बघा, सत्यनारायण पूजन करायचं आहे. त्यांनी पौर्णिमेचं हे पूजन 1 तारखेला शुक्रवारी संध्याकाळी करायचं आहे आणि पौर्णिमेचा उपवास हा 1 तारखेला शुक्रवारीच करायचा आहे. बघा, पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये खूप सेवा उपाय करू शकतो, सेवा करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करतो, उपाय करतो, तर त्याचं शीघ्र फळ जे आहे ना तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. त्याचबरोबर काही वाईट बाधा घरातल्या ज्या आहेत किंवा वाईट ऊर्जा आहे घरातील अलक्ष्मी बाहेर काढून टाकण्यासाठी देखील हा पौर्णिमेचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो. जर का घरात कुणाची प्रगती थांबली असेल, मुलांची प्रगती होत नसेल, तिची प्रगती होत नसेल, घरात जर सारखे वादविवाद, भांडणे, कटकटी होत असतील, काही वाईट बाधा असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, तर आवर्जून आपण या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला ही घरावरून ओवाळून बाहेर फेकायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही.
कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपण जो काय उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा जी आहे, वाईट बाधा जी आहे तर ती बाहेर काढण्यासाठी करायचा आहे. त्यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळी बरोबर 6:30 वाजल्यापासून ते रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत करू शकता. परंतु आपल्याला 6:30 ते 9:30 या वेळेमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि आपल्या घरातून आपल्या घरामध्ये यावेळी जर काही सेवा केल्या, उपाय केले तर ते खूप खूप प्रभावशाली ठरत असतात. म्हणूनच आपल्याला या वेळेमध्ये जास्तीत जास्त हा उपाय करायचा आहे. उपाय करताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचा मुख्य मेन दरवाजा आणि ज्या काही खिडक्या असतील तर त्या उघड्या करून ठेवायच्या आहे. संध्याकाळचं टायमिंग असल्यामुळे आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करून घ्यायची, धूप लावून घ्यायचा. पौर्णिमा तिथी आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांना तुळस जी आहे ना तर ती अतिशय प्रिय आहे. म्हणूनच तुळशीला हरिप्रिया या नावाने सुद्धा बोललं जातं. तुळशी समोर सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपायासाठी आपल्याला ज्या काही वस्तू लागणार आहे त्या वस्तू सर्वांच्या घरामध्ये असतात बघा. कारण की आता काही वस्तू जर तुमच्याकडे नसतील तर मग त्या तुम्ही स्किप केल्या तरी देखील चालणार आहे. ज्या काही वस्तू आहेत त्या घेऊन हा उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता. आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये एक वाटी घ्यायची आहे. थोडंसं खडं मीठ जे आहे ना तर ते घ्यायचं आहे. थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती घ्यायची आहे. आता तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी जी आहे तर ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते बघा. तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालणार आहे. त्यानंतर काळे तीळ जे आहेत तर ते थोडेसे घ्यायचे आहे. या व्यतिरिक्त आपल्याला 3 हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहे. 3 फूल असलेल्या लवंग ज्या आहेत तर त्या सुद्धा घ्यायच्या आहे. थोडीशी तुम्हाला एक तेजपान जे आहे, तमालपत्र आपण म्हणतो ना मसाल्यामधलं, तर ते तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. या सर्व वस्तू ज्या काय आहेत तर त्या हातामध्ये घ्यायच्या उजव्या आणि आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींवरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, वयोवृद्ध व्यक्ती असेल, जेवढ्या व्यक्ती घरामध्ये असतील तेवढ्या व्यक्तींवरून तुम्हाला ह्या वस्तू उतरून घ्यायच्या. 7 वेळा उतरून घ्यायच्या आणि ह्या उतरवत असताना त्यानंतर ह्या वस्तू आपल्याला सर्वांच्या अंगावरून उतरून घेतल्यानंतर घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर जाताना मागे आपल्याला ओळून बघायचं नाही. आपल्या घराचा जो काय बाहेरचा मेन दरवाजा आहे त्या दरवाजावरून आपल्याला ओवाळून घ्यायच्या. बाहेर गेल्यानंतर आपली जी काही दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला ह्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहे. फक्त आपल्याला इतकंच करायचं आहे. कुणाच्या घरासमोर टाकायच्या नाही, कुणाच्या दारामध्ये टाकायच्या नाही किंवा कुणाच्या ओलांड्यामध्ये येतील किंवा आपण ज्या काही वस्तू फेकणार आहोत या वस्तूपासून कोणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण जे काही सेवा करतो, उपाय करतो तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतात. कारण की आपण जर मनामध्ये वाईट भावना ठेवून उपाय केले तर त्याचे उलट फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात. म्हणून उपाय करत असताना आपल्याला आपल्यापासून कुणाला दुःख पोचणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. म्हणून व्यवस्थित ठिकाणी टाकायचं आहे. किंवा मग तुम्ही एक मातीचं भांडं घ्या, त्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू जाळून टाकायच्या आहे. काही अडचण नाही. किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये दाबून टाकू शकता, खड्डा करून दाबून टाकू शकता जमिनीमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. आणि बाहेर तुम्ही जर फेकल्या तर मग मागे वळून न बघता तुम्हाला सरळ घरी यायचं आहे. येताना मध्येच कुणाशी बोलायचं नाही. उपाय करत असताना कुणाशी बोलायचं नाही. मनामध्ये आपल्याला आपल्या गुरूंचं नाव घ्यायचं आहे. आपण ज्या गुरूंना मानतो, ज्या देवांना मानतो त्या गुरूंचं आपल्याला आपल्या मनामध्ये स्मरण करायचं आहे. किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. आपल्याला यानंतर स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे आहे, चूळ भरायची आहे आणि नंतरच घरामध्ये प्रवेश जो आहे तर तो करायचा आहे. घरात आल्यानंतर आपल्याला परत आपल्या देवघरासमोर बसायचं आणि देवांना नमस्कार करायचा.
यानंतर आपल्या घरामध्ये आपली जी काय आपली नित्य कामं आहेत तर ती करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 1 मे वार शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला 6:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। तर अशा पद्धतीने उपाय नक्की करून बघा। एकच सांगेल, फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला। नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल जे आहेत तर ते हळूहळू का होईना ते घडतच असतात। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल, ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।